छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे खुलताबाद तालुका आहे, या खुलताबाद तालुक्यातील जे वेरूळ गाव आहे, या वेरूळ गावामध्ये बघितलं गेलं तर जे आदर्श शिक्षक होते यांचं परवा रात्री जे काही पोलीस आणि गुंड प्रवृत्तीचे जे लोक होते यांनी हत्या केली, खून केला असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत होता. आणि बघितलं गेलं तर काल रात्रीच्या सुमारास देखील जे 7 जण होते त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर सांतोरला भेट देण्यासाठी जे राष्ट्रवादीचे आमदार आहे सतीश भाऊ चव्हाण हे स्वतः भेट देण्यासाठी आलेले आहे. बघितले गेलं तर काल जे आदर्श शिक्षक होते या शिक्षकांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या काही पोलिसांनी आणि तसेच गावगुंड्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची हत्या केलेली असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात होता. आणि आज तुम्ही त्यांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे. असा आहे, हा निर्गुण खून आहे. हा जे घटनाक्रम गावकऱ्यांनी मला सांगितलं, त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं, हा खुनाचाच प्रकार आहे. हे जे काय आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यात काही पोलीस कर्मचारी आहेत, विशेषतः नागरगोजे नावाचा PSI आहे. त्यांनी उर्मटपणे हे घटना घडत असताना सुद्धा उर्मटपणे वागला. यांना हत्येचेच कलम लावले पाहिजेत. पोलिसांनी जर का वरिष्ठांनी याच्यात काही कुचराई केली त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. नुसतं खुनाचाच प्रकार नाही तर वाळू चोरांशी पोलिसांचं कसं संगनमत आहे हे सुद्धा ह्याच्यातून निष्पन्न होईल. निश्चितच मला खात्री आहे पोलीस अधिकाऱ्यांनी जबाबदारीने तपास करून त्यांना ताबडतोब कारवाई करावी आणि खुनाचे कलम लावावे. नाहीतर अधिवेशन आहेच आता, त्यातही गृहमंत्र्यांना आम्हाला जाब विचारावा लागेल. भाऊ, एकीकडे बघितलं गेलं या प्रकरणामध्ये जसं आता खाकीवर इथला देव माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे बघतात आणि रक्षकच एक भक्षक झालेला आहे. नाही, आता असं आहे की पोलिसांवरचा लोकांचा विश्वास उडू नये यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा काहीतरी कृती ठोस भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांवर सुद्धा कुणाचं वचक आहे हे समाजाला आणि जनतेला दिसलं पाहिजे. अशा प्रकारची उपाययोजना करायला सांगू. बस झालं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.